दसरा आला की वाट आपट्याची पानं. अरे पण का वाटायची ते माहितीये का? असू द्या, टेन्शन नका घेऊ, शार्पनर सांगेल ना. तर ऐका, दंतकथेनुसार प्रभू श्री रामाच्या कुळातला एक राजा होता, रघुराम राजा. ते इतके दानशूर होते की राज्यातलं सगळं सोनं जनतेत वाटून बसले. आणि यावरून कुबेरांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. कुबेर साधूंच्या वेशात रघुराजांना भेटायला गेले आणि म्हणाले, राजन मला दान द्या. राजा म्हणाले, नक्कीच, पण माझा खजिना आता रिकामा आहे. उद्या युद्धातून परत आल्यावर तुम्हाला सोनं नक्की देणार. पण साधू म्हणाले, पण मला आत्ताच दान दे. राजा रघु गोंधळले, खजिना नाही तर आता द्यायचं काय? शेजारी एक झाड होतं आणि तिथेच सोनेरी रंगाचं आपट्याचं पान पडलं होतं. तेव्हा त्यांनी शेजारच्या झाडावरून पडलेलं सोनेरी रंगाचं आपट्याचं पान त्यांना उचलून दिलं आणि म्हणाले, आता माझ्याकडे फक्त एवढंच. कुबेर हसले आणि त्यांच्या खऱ्या रूपात येऊन ते म्हणाले, राजा आपल्याकडे काही नसताना रिकाम्या हाताने न पाठवणारा दानशूर आधी कधीच बघितला नव्हता. तुझ्या या दानशूरपणाला लोक पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवतील आणि या चपट्याच्या पानाला सोन्या एवढं महत्व देतील. तुझं हे दान देणं 100 पटीने तुझ्याकडे समृद्धीच्या रूपात परत येईल. आणि असं म्हणतात, आजच्या दिवशी जे कोणी दान करेल, अगदी आपट्याच्या पानाचं सुद्धा, त्याच्या घराची लक्ष्मी कधीच माघारी जात नाही आणि 100 पटीने वाढेल. ही दंतकथा असली तरी कसली भारी आहे ना. तर मंडळी, आपल्या शार्पनर कडूनही तुम्हाला एक छोटस आपट्याचं पान, सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा. हॅपी दसरा शार्पनर.